नमस्कार. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 म्हणजेच शहरी भागात ज्यांनी घर घेतलेलं आहे त्यांच्यासाठी असलेली योजना. प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरताना होणाऱ्या कोणत्या चुका या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी आहे बँकर, जवळपास 100+ फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. बऱ्याच फॉर्ममध्ये कॉमन त्रुटी आहेत, चुका झालेल्या आहेत. याच त्रुटा या ठिकाणी आपण हायलाईट करणार आहोत. कोणत्या चुका होतात याआधी सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही जर लोन घेतलं असेल तर तुमची लोन अमाऊंट 25 लाखापेक्षा वर नसावी. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 35 लाखाच्या वर नसावं. जी सबसिडी येणार आहे ती 1.80 म्हणजेच 1,80,000 इतकी येणार आहे. ही जवळपास 5 टप्प्यामध्ये तुम्हाला येणार आहे. भारतामध्ये तुमचं घर कुठेही नसावं म्हणजेच हे घर तुमचं पहिलं घर असावं. दिलेली माहिती सर्व काही बरोबर असावी आणि खरेदी खतमध्ये म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये महिला समावेश असणं गरजेचं आहे. चला पाहूया आपण कोणकोणत्या चुका करतो या ठिकाणी, जो करून आपला फॉर्म रिजेक्ट होतो किंवा तुमची बँक, जी बँकेमध्ये तुम्ही लोन घेतलं आहे ती बँक व्हेरीफाय करत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हा पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. परंतु फॉर्म भरताना कस्टमरच्या बऱ्याच चुका होतात. मला बरेच कॉल आले की फॉर्म कशा पद्धतीने भरल्यानंतर आम्हाला सबसिडी भेटेल. ह्या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी जो हा डेमो फॉर्म घेतलेला आहे म्हणजेच ज्यांनी लोन घेतला आहे त्यांनी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ह्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. कोणकोणत्या चुका करायच्या नाहीत ह्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. फॉर्म भरताना कस्टमरने हे लक्षात घ्यायचं आहे, आपण जर लोन घेतलं असेल तर आपल्याला सबसिडी 1,80,000 एवढीच आहे आणि व्हॅल्युएशन मात्र 35 लाखाच्या वर नसावं. लोन अमाऊंट मात्र 25 लाखाच्या वर नसावी. तर मी एक डेमो फॉर्म या ठिकाणी घेतलेला आहे. ॲप्लिकेंट नंबर ज्यावेळेस आपण फॉर्म भरला जातो त्यावेळेस ॲप्लिकेंट नंबर तयार होतो. सुरुवातीला तुमचा फॉर्म भरताना आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव त्या ठिकाणी टाकायचं. त्यानंतर तुमचं आधार नंबर योग्य टाकायचा आहे. आधार नंबर जर योग्य नसेल तर तुमचा फॉर्म पुढे प्रोसेस होत नाही. डेट ऑफ बर्थ जी आधार कार्डवर आहे तीच या ठिकाणी टाकायची. पॅन कार्डवर वेगळी असते आणि आधार कार्डवर वेगळी असते. तर जी आपली आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर जेंडरमध्ये तुम्ही जर मेल असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल. मोबाईल नंबर शक्यतो चुकू नका. इन केस जर आपल्याला फ्युचरमध्ये आपला फॉर्म सबमिट झाला आहे किंवा फॉर्मचं स्टेटस काय, फॉर्म टेक्निकलपासून पुढं गेला आहे, जिओ टॅगिंग झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहायचं म्हटलं तर आपल्याला मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे. मेल आय डी शक्यतो चुकू नका. जर मोबाईल नंबर चुकला तर मेल आय डीवर सुद्धा इन्फॉर्मेशन येत असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे वडिलांचं नाव. जो ॲप्लिकंट आहे त्यांच्याच वडिलांचं नाव आलेलं पाहिजे. जो ॲप्लिकंट आहे त्यांच्याच आईचं नाव खाली आलेलं पाहिजे. आईचं नाव किंवा वडिलांचं नाव टाकताना आधार कार्डवर जसं आहे तसंच आधार कार्डवर नाव टाकायचं. त्यानंतर पुढं एक दिलेला असतो कॉलम, त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे येतो, जर आई वडील नसतील तर, आई नसेल किंवा वडील नसतील तर, आई नसेल तर या ठिकाणी वरती स्त्री आणि लेट येईल. मग आपण चॉईस करायचं या ठिकाणी लेट किंवा स्त्री. वडिलांचं सुद्धा तसंच. त्यानंतरच पुढं जायचं. शक्यतो जी माहिती खरी आहे ती माहिती द्या जेणेकरून आपली सबसिडी लवकरात लवकर प्रोसेस होईल. किंवा तुमची जी बँक आहे जर योग्य माहिती नाही पाठवली तर ती बँक तुमची ज्या ठिकाणावरून लोन घेतलंय तीच बँक व्हेरीफाय करून पुढं पाठवत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्ट म्हणजे ॲड्रेस प्रूफ. या ठिकाणी 3 ॲड्रेस दिलेत. पहिलं म्हणजे प्रेझेंट, त्यानंतर परमनंट आणि प्रॉपर्टी ॲड्रेस. प्रेझेंट ॲड्रेस जर सँक्शन लेटरवर दिला असेल तर शक्यतो तोच टाका. सँक्शन लेटरवर एका कोपऱ्यात किंवा जो करंट ॲड्रेस आहे तुमचा सँक्शन लेटरवर मेन्शन असतो तो या ठिकाणी टाकला पाहिजे. आत्ता ज्या ठिकाणी आपण राहत आहोत तर तो ॲड्रेस प्रेझेंट ॲड्रेसमधून टाकला पाहिजे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस शक्यतो आधार कार्डवरचाच टाकून द्या.
जर तुमचं आधार कार्ड गावाकडचे असेल आणि तुम्ही शहरी भागात राहायला आलेला असाल तर या ठिकाणी तुमचं परमनंट ॲड्रेस हा गावाकडचा टाका, जेणेकरून तो आधार कार्डवर त्यांना त्या ठिकाणी दिसला पाहिजे. शक्यतो प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस या कारणावरून फाईल रिजेक्ट होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोणता? तो म्हणजे प्रॉपर्टी ॲड्रेस. प्रॉपर्टी ॲड्रेस का महत्त्वाचा आहे? कारण की आपण ज्या प्रॉपर्टीवर लोन घेतलं आहे त्या प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन होतं. आपल्याला पाहिलं गेलं तर प्रधानमंत्री आवास योजनेची एक नियम आणि अट आहे, ती म्हणजे घर तुमचं स्वतःचं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते घर पहिलंच पाहिजे. याआधी तुम्ही घर घेतलेलं नसावं. त्याच्यामुळे प्रॉपर्टी ॲड्रेस हा महत्त्वाचा आहे. आता प्रॉपर्टी ॲड्रेस मेन्शन करताना शक्यतो ज्यावेळेस सुरुवातीला टेक्निकलवाला येऊन गेलेला असतो, जो सिव्हिल इंजिनियर तुमच्या प्रॉपर्टीवर येऊन गेलेला असतो, त्यानंतर तो त्यांच्या पद्धतीने एक ॲड्रेस सिस्टीममध्ये टाकत असतो. शक्यतो तुमचा जो बँकर आहे त्यांना कोऑर्डिनेट करून सिस्टीममधली कोणता ॲड्रेस टाकलेला आहे, जेणेकरून सर्वे नंबर चुकला नाही पाहिजे, गट नंबर चुकला नाही पाहिजे, त्यानंतर फ्लॅट नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सिक्युरिटी ॲड्रेस आहे म्हणजेच प्रॉपर्टी ॲड्रेस आहे सिस्टीममधला, तो ॲड्रेस शक्यतो या ठिकाणी तुम्ही टाका, जेणेकरून प्रॉपर्टी आयडेंटिफाय व्हायला सोपी जाईल. यामध्ये प्रॉपर्टी ॲड्रेस टाकताना तुमचा गट नंबर मेन्शन करा, त्यानंतर फ्लॅट असेल तर फ्लॅट नंबर मेन्शन करा. जर ओपन प्लॉट असेल आणि त्यावर बांधकाम केलं असेल तर प्लॉट नंबर या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर फ्लॅट कोणत्या बिल्डिंगमध्ये आहे त्या बिल्डिंगचं नाव टाकायला विसरू नका. जर प्लॉट असेल तर तो प्लॉट कोणत्या पार्कमध्ये असेल, शक्यतो पार्क म्हणजे आपण ठराविक प्लॉटिंगला एक नाव देतो, तर त्या प्लॉटिंगचं नाव या ठिकाणी मेन्शन करा. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी ॲड्रेस टाकताना जर तुम्ही सुरुवातीलाच बाय डिफॉल्ट महाराष्ट्र केलं असेल तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट महाराष्ट्र येतं, ते स्टेट चेंज होत नाही. त्यानंतर तुमचं जिल्हा, जो तुमचा जिल्हा आहे तो मेन्शन करा. या ठिकाणी जो फॉर्म भरलेला आहे तो पुणे जिल्ह्यातला आहे, त्यामुळं पुणे जिल्हा मेन्शन केलेला आहे. तालुका या ठिकाणी नंतर निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुमचं जो एरिया आहे, ही योजना फक्त शहरी भागासाठी आहे. मग म्युन्सिपाल्टी म्हणजेच नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यामध्ये तुमचा फ्लॅट किंवा तुमची जागा असणं गरजेचं आहे, तुमची प्रॉपर्टी असणं गरजेची आहे. त्यानंतरच तुम्हाला सबसिडी भेटली जाईल. ही प्रॉपर्टी जर ग्रामपंचायतमध्ये असेल तर सबसिडी भेटणार नाही. शक्यतो आता पुण्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पुण्याच्या आजूबाजूला बऱ्याच ग्रामपंचायती आहेत, परंतु त्या ग्रामपंचायती आता पुणे महानगरपालिकेमध्ये गेलेल्या आहेत किंवा एक स्वतंत्र नगरपालिका त्यांना दिलेली आहे, तर त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरला तर चालू शकतं. अशाच पद्धतीने पुणे म्हटलं तर अहमदनगर, बाकीचं नाशिक, मुंबई, कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी हाच पार्ट चालवला असेल. शक्यतो प्रॉपर्टी शहरी भागातलीच असावी असा यांचा नियम आहे. त्यामुळे प्रॉपर्टीचा ॲड्रेस व्यवस्थित टाका. पिनकोड शक्यतो चुकू नका. पिनकोड व्हेरीफाय करताना परत एकदा पहा की पिनकोड जो आपण टाकलाय तो बरोबर आहे का. आता या ठिकाणी फॅमिली डिटेल्समध्ये आपण ज्यावेळेस मेन्शन करतो की आपलं नाव, त्यानंतर रिलेशनशिप विथ ॲप्लिकंट, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि ऑक्युपेशन, तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम काय होतो, जे आधार कार्डवरचं नाव आहे तेच आपण या ठिकाणी मेन्शन करत नाही, जेणेकरून आपण ज्यावेळेस आधार नंबर टाकतो, आधार नंबर आणि नाव हे मॅच होत नाही, मग त्या ठिकाणी एरर दाखवतो. शक्यतो आधार कार्डवरचं नाव टाकताना स्पेलिंग या ठिकाणी चेक केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य स्पेलिंग आणि आधार नंबर मॅच होईल. यानंतर ज्यावेळेस आपण सुरुवातीला ॲप्लिकंटचं फर्स्ट पेजवर माहिती भरतो, त्यांचं नाव, सुरुवातीला आपण ज्यावेळेस आधार नंबर घेतो आणि ऑक्युपेशन वगैरे फर्स्ट पेजवर सिलेक्ट केले जातं, त्यानंतर बाय डिफॉल्ट ॲप्लिकंटचं नाव, त्यांचं ऑक्युपेशन, डेट ऑफ बर्थ, जेंडर हे येऊन जातं. त्यानंतर आईवडिलांचं जर सुरुवातीला फर्स्ट पेजवर भरलेलं असेल तर बाय डिफॉल्ट सेकंड पेजला सुद्धा येऊन जातं. परंतु या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आणि ऑक्युपेशन आई आणि वडिलांचं येत नाही, तर काय करायचं,
बाजूलाच एक एडिटचा ऑप्शन असतो. एडिट बटनावर क्लिक करायचं आणि त्यांचं डेट ऑफ बर्थ आणि ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं. हे ब्लँक सोडू नका. शक्यतो जर पाहायला गेलं तर ॲक्सिस बँक, त्यानंतर HDFC आणि दुसरी बँक IDBI या बँकेना हे चालत नाही, ते बँक व्हेरीफाय करत नाही. तर ज्या NBFC आहेच ज्या मोजक्या, तर ते व्हेरीफाय न करता किंवा त्या सुरुवातीला ज्यावेळेस कस्टमर केअरकडे हा फॉर्म फिलअप होतो ते बाय डिफॉल्ट ॲड करून पुढं पाठवलं जातं. परंतु काही बँका ॲक्सेप्ट न करता तो फॉर्म रिटर्न पाठवला जातो किंवा रिजेक्ट होतो. तर त्यानंतर आपले जे मुलं आहेत, मुलांचं ऑक्युपेशन निवडताना शक्यतो स्टुडंट म्हणून टाकून द्या. एकदा फॉर्म फिलअप झाल्यानंतर किंवा सबमिट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही चेंजेस करता येत नाही. अनमॅरिड सन असतील तर अनमॅरिड सनचा ऑप्शन या ठिकाणी येतो. त्यांचा आधार नंबर व्यवस्थित टाका, स्पेलिंग व्यवस्थित टाका, सबमिट करून घ्या. सबमिट होत नसेल तर परत एकदा चेक करा. यामध्ये चॅलेंजेस येतात ते म्हणजे ऑक्युपेशनचे. कधी कधी आपण जे काम करतो त्या ठिकाणी ते लिस्टमध्ये शो होत नाही. तर आपण काय केलं पाहिजे, तर त्या लिस्टमध्ये आपल्याला आपल्या रिलेटेड जे काही जुळत आहे तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपण एक घरगुती काम करत असतो आणि त्या ठिकाणी असा ऑप्शन नसतो की होममेड म्हणून. तर होममेड नाही आहे पण होम मेकर आहे, तर तो ऑप्शन त्या ठिकाणी चॉईस करून आपण ऑक्युपेशन निवडून सबमिट करायचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सबसिडीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जर उज्ज्वला योजना असेल किंवा आयुष्यमान भारत आहे, त्यानंतर अशा छोट्या छोट्या योजना जर त्यांचा लाभ घेतला असेल तर या ठिकाणी यस करा, अन्यथा नो राहू द्या. तर हा ऑप्शन निवडण्यासाठी आपल्याला फर्स्ट पेजवर येतो, परंतु फॉर्म सबमिट झाल्यानंतर शो होताना तो सेकंड पेजवर किंवा लास्टच्या पेजवर आपल्याला शो होतो. ज्या पद्धतीने आपण फॉर्म फिलअप करतो, पेज 1, पेज 2, पेज 3, पेज 4, 5, 6, परंतु फॉर्म सबमिट झाल्यानंतर हे पेज कधी थर्ड पेज सेकंड पेजला किंवा सेकंड पेज लास्ट पेजला सुद्धा आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्युजन होता कामा नये. ज्यांनी लोन घेतलंय त्यांच्यासाठी हा शेवटचा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर सुरुवातीला आपण ज्या बँकेतनं लोन घेतलंय, मग ती बँक ॲक्सिस बँक, ICICI, IDBI किंवा NBFC असेल, मग NBFCमध्ये कोणत्या मोजक्या आहेत, आधार, आवाज, मोतीलाल ओसवाल, अशा बऱ्याच बँका आहेत. त्या ठिकाणी नाव आपल्याला टाकायचं आहे. PLI म्हणजे ज्या बँकेतनं आपण लोन घेतलंय त्या बँकेचं नाव. लास्ट पेजवर आपण ज्यावेळेस सिलेक्ट करतो PLI मध्ये, तर बँकेची नावं शो होतात. आपली बँक जी असेल त्या बँकेचं आपण नाव निवडायचं आहे. त्यानंतर लोन अकाउंट नंबर शक्यतो सँक्शन लेटरवर असेल, नसेल तर सिस्टीममध्ये जो आपला बँकर आहे त्या बँकरकडून कोऑर्डिनेट करून तो लोन नंबर घ्यायचा आहे. त्यानंतर सिस्टीममध्येच लोन अमाऊंट असेल, सँक्शन लेटरवर जी लोन अमाऊंट असेल तर ती लोन अमाऊंट या ठिकाणी मेन्शन करायची. तुमची लोन अमाऊंट जर 13,0399 रुपये असेल तर तशीच मेन्शन करायची, फक्त 13 लाख या ठिकाणी मेन्शन करायची नाही. हाऊस व्हॅल्यू म्हणजेच टेक्निकल सिव्हिल इंजिनियर ज्यावेळेस आपल्याला रिपोर्ट देतो आणि तो रिपोर्ट सिस्टीममध्ये ॲड केला जातो, त्यावर एक हाऊस व्हॅल्युएशन असतं, ते व्हॅल्युएशन या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. आपल्याला माहीत आहे हाऊस व्हॅल्युएशन 35 लाखाच्या वर जर लोन घेतलं असेल तर 35 लाखाच्या वर नसावं. त्यानंतर ज्या दिवशी आपली सँक्शन झाली असेल फाईल तर सँक्शन डेट मेन्शन असते किंवा सँक्शन लेटरवर सुद्धा सँक्शन डेट मेन्शन असते. शक्यतो सँक्शन लेटरवर डिस्बर्समेंट डेट मेन्शन नसते. तर आपण या ठिकाणी वर जी सँक्शन डेट आहे तर आपण मेन्शन करतोच, परंतु डिस्बर्समेंट डेट नसते. त्यामुळं आपण आपला बँकर आहे त्याला विचारून घ्यायचे किंवा ज्या दिवशी आपली डिस्बर्समेंट झालेली आहे ती आपल्याला डेट माहीत असणं आवश्यक आहे. तर ती डेट या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ह्या डिटेल खूप
काळजीपूर्वक किंवा ॲक्युरेट भरणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण ज्यावेळेस बँकेचं नाव सिलेक्ट करतो ते बँकेचं नाव चुकलं गेलं नाही पाहिजे, ते परत एकदा व्हेरीफाय करा. कारण की आपण ज्यावेळेस बँक सिलेक्ट करतो या ठिकाणी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सिलेक्ट केलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो सिस्टीम कशा पद्धतीने असते हे समजून घेणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस आपण बँक सिलेक्ट करतो तर त्या बँकेकडे आपला फॉर्म पहिल्यांदा व्हेरीफाय व्हायला जातो. ती बँक ज्यावेळेस व्हेरीफाय करते त्यावेळेस तो फॉर्म NHB कडे जातो. सुरुवातीला सगळ्यात मोठा चॅलेंज फक्त बँक जोपर्यंत व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत NHB कडे आपला फॉर्म जात नाही. शक्यतो बँकेने जर व्हेरीफाय केला असेल तर NHB कुठल्या पद्धतीने सबसिडी थांबवत नाही. फक्त बँकेने व्हेरीफाय करून पुढं पाठवला पाहिजे. या कारणामुळे आपण ह्या डिटेल ज्या आहेत त्या योग्यरीत्या भरणं खूप खूप गरजेचं आहे. हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्यापैकी या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. तर अपलोडिंगचा एक पार्ट आहे. अपलोडिंगचा पार्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात न चुकता. पहिली गोष्ट म्हणजे सँक्शन लेटर आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्कम प्रूफ. सुरुवातीला आपल्याला इन्कम प्रूफ ॲड करावा लागतो. इन्कम प्रूफमध्ये काय काय असेल? पहिली गोष्ट म्हणजे तुमचा तहसीलदाराचा इन्कम सर्टिफिकेट असेल तरी चालेल. दुसरी गोष्ट तुमची सॅलरी स्लिप जेणेकरून त्यावर एम्प्लॉयरचा स्टॅम्प साईन सर्व असेल. तिसरी गोष्ट जर तुम्ही अशा पद्धतीने इन्कम प्रूफ बनवलेला असेल जेणेकरून ते व्हेरीफाय असेल, प्रतिज्ञापत्र असेल किंवा ॲफिडेविट वगैरे बनवलं असेल की माझा इन्कम एवढा एवढा आहे आणि तोच इन्कम जर सिस्टीममध्ये पकडला असेल बँकेने तर ते सुद्धा आपल्याला चालू शकतं. तर ह्या बऱ्यापैकी डिटेल्स या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. ह्या छोट्या छोट्या चुका असतात आणि या छोट्या छोट्या चुकावरूनच आपला फॉर्म रिजेक्ट होतो किंवा आपल्याला बँक परत एकदा फॉर्म भरा किंवा त्यामध्ये करेक्शन करा. तर सुरुवातीलाच भरताना योग्यरित्या फॉर्म भरला गेला पाहिजे.